राहुरी पोलिसांचा नगर शिर्डी महामार्गावर थरारक पाठलाग. कल्याण दरोडा प्रकरणातील तिघे जण जेरबंद. शिर्डीकडे पलायनाचा डाव फसला. राहुरी पोलिसांनी स्कॉर्पिओसह आरोपी घेतले ताब्यात. नगर शिर्डी महामार्गावर चित्रपटाला देखील लाजवेल अशी पाठलागाची कारवाई करत राहुरी पोलिसांनी कोळसेवाडी कल्याण येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील 3 फरार आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शकूर सय्यद, पोलीस नाईक प्रवीण आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे व सचिन ताजने हे सरकारी वाहनातून राहुरी शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांना कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथील हवालदार विशाल वाघ यांनी दूरध्वनीवरून कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/2026 अन्वये BNS कलम 309 46-204 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल असून त्यातील पाहिजे आरोपी उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू, वय 51, राहणार उल्हासनगर, शरद कुमार मोहन, वय 46, राहणार उल्हासनगर आणि नरेश फत्तू शर्मा, वय 45, राहणार उल्हासनगर हे MH5AJ 0247 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनातून नगरहून शिर्डीकडे जात असल्याची माहिती आली आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली. सदरची माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार नगर शिर्डी महामार्गावरील राहुरी कॉलेजजवळ नाकाबंदी लावण्यात आली. दरम्यान संशयित स्कॉर्पिओ वाहन दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकानं पोलिसांचा संशय आल्यानं गाडी भरधाव वेगानं पळवली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत काही अंतरावर वाहन अडवून तिघांनाही शिताफीनं ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून पुढील तपासासाठी कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील पोलीस उपनिरीक्षक सपाटे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आलं. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली. SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.